नमस्कार भावांनो, रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे 84 वर जाऊन सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका। आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। तालुक्यातील या इकडे पुरुषगटाचा सामना केला जातोय, जेव्हा राज्याचा 23 संघ ही सिलेक्टेड संघ आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने त्यांची क्वालिटी बघून येतो आणि अशाच वेळेला मैदान केला सगळीला कोरडवासी ज्ञानेश्वर कोल्हे दोन्ही संघाचे संघाचं हार्दिक अभिनंदन कबड्डी असल्या कारणानं बघतोय कबड्डीचा खरा परंतु महिलांच्या सामनाचे सुंदर पदाला सोडायचं नाहीये आणि ही चढाई बघूया। मैदान क्रमांक 2 असेल, मैदान क्रमांक 1 रोहा आपण केलेला आहे। त्याचे श्रेय मंगेश आपराज किंवा साखरे त्याचे गातो मी गुणगान। जो खेळ आहे उभ्या महाराष्ट्राची शान, सारे खेळ मागे पडले। खेळ आहे आणि स्पर्धा अर्थात नवेल तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अर्थात शेतीच्या ठिकाणी मात्र नक्की होतं। या ठिकाणी स्पर्धा मात्र संपन्न होते। एकूण 8 संघांनी या स्पर्धेमध्ये महिलांची स्पर्धा होती, त्यामध्ये 8 संघ खेळले आणि आता मात्र जे खऱ्या स्पोर्ट्स रायगड जिल्ह्यातील अनेक वेळेला अंतिम जेतेपद घेतलेला संघ आहे। ग्रामीण स्तरावर असू द्या किंवा जिल्हा स्तरावर असू द्या, त्या ठिकाणी विविध माध्यमातून आपल्या खेळाची स्वरूप दाखवणारा हा पनवेल तालुका आहे आणि आज देखील त्याच्याच पद्धतीने मात्र प्रसिद्धीसमोर मांडण्याचा प्रयत्न हा पनवेल तालुक्यातील या तणाव स्पोर्ट्सच्या खेळाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी होतो आणि मग माझा देखील काही कमी नाही आहे, तो देखील आपल्या खेळाची भाग मात्र आता या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी दाखवणार याचा देखील खेळ मात्र शंका नाही आहे। कारण ज्या अर्थी दोन्ही संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले, दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघ अंतिम सामन्यामध्ये पात्र ठरले असतील म्हणजेच ते आपल्या सगळ्यांच्या जोरावर आपल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मात्र ते यशस्वी ठरले म्हणून आपण अंतिम क्षणामध्ये
जिल्हा स्तरावर असेल, इतर गटामध्ये असेल, गटामध्ये असेल, राज्य स्तरापर्यंत अशा अनेक स्तरांपर्यंत ज्या ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं जे पद्धती आणि खऱ्या अर्थानं असेच खेळाडू आज रोजी या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहतोय. इकडे पुरुष गटाचा सामना मध्ये खेळला जातोय, जेव्हा हा सामना संपल्यानंतर त्या सामना गणेश क्लब भोकरदीला कोरडवाडीच्या स्थितीची तयारी राहायचा आहे. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. अर्थात इथे जमलेले एकूण या ठिकाणी 16 पुरुष गट आणि 8 महिला गट, हे सगळेच्या सगळे संघ 24 संघ आहेत. हे 24 संघ हे सिलेक्टेड संघ आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं त्यांची क्वालिटी बघून त्यांची गुणवत्ता बघून या ठिकाणी नक्कीच खेळ करण्यासाठी संधी मात्र दिली आहे. ज्याच्या वेळेला संधी म्हणजे ना तो संघ नशिबवान असतो, तो संधी निर्माण करतो ना, तो खऱ्या अर्थानं बुद्धिमान असतो आणि तो संधीचं सोनं करतो, तो खऱ्या अर्थानं विजेता असतो. मग या संधीचं सोनं करणारा संघ कोणता असेल तो अर्थातच विजेता संघ ठरणार आहे. चालू सामना असणारा टाकादेवी मालवा करणारा स्पोर्ट्स स्पर्धेत खेळायसाठी या ठिकाणी गेलेले खेळाडू अर्थात 3 नंबर अर्थात रंगदेवता कोणत्या संघाला मात्र या ठिकाणी साथ देणार, अशा संघाला साथ दिली जाते तो खऱ्या अर्थाने मैदानावर सातत्यानं मेहनत करत असतो, वैयक्तिक स्वरूपाची मेहनत करत असतो आणि अशाच वेळेला मैदान देखील त्याला सहकार्य करत अर्थात सपोर्ट करत असतो. 3-7 असा गुणफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचं आहे खालच्या गुणांची आघाडी आणि खालच्या गुणांची पिछाडी असताना दोनही संघ कशा पद्धतीने या ठिकाणी पुढील सामनामध्ये करणार. चालू सामना होता पुरुष गटाचा, गावात जन्मान वार्षिकोत्सवाचा गणसुधारपणे सामना मात्र संपलेला आहे. पुढील सामन्यासाठी अंतिम कॉल असेल, अर्थात फायनल कॉल असेल गणेश क्लब भोकरदीला कोरड वर्सेस ज्ञानेश्वर कोलवे. दोनही संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गणेश क्लब भोकरदीला कोरड वर्सेस ज्ञानेश्वर कोलवे. दोनही संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी सहभागासाठी सुद्धा सन्मान चिन्ह मात्र देण्यात आले आहे. चालू सामना वार्षिकोत्सवाकडे जो संघ पराभूत झाला असेल अशा संघाला देखील खऱ्या अर्थानं पक्ष यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. नुकताच झालेला जो सामना आहे त्यामध्ये रोहा संघ हा 5 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसंच पराभूत संघाला पुढील वाटण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. मला वाटतं गणेश स्पोर्ट्स क्लब उरण हा संघ इथे हजर होत आहे. त्याच्या अपोजिट जो संघ आहे त्यांनी लगेचच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ज्ञानेश्वर कोल्हे हा संघ हजर झालेला आहे. गणेश स्पोर्ट्स क्लब उरण तोही संघ या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर कोलवे हा संघ उपस्थित झालेला आहे. गणेश क्लब भोकरदीला आपण इथे यायचे. अर्थात या ठिकाणी आपला सामना खेळला जातो. दोनही नामांकित संघ आहेत. आज मात्र पहिल्याच फेरीमध्ये एकमेकांसमोर लागणार, कारण 16चीच या ठिकाणी भाग्यपत्रिका असल्या कारणानं सामना करावा लागतो. जय हनुमान उंडरगाव तसंच दहावी स्पोर्ट्स क्लब यांनी अनिकेत पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे स्टेजच्या डाव्या बाजूला. जय हनुमान उंडरगाव आणि दहावी स्पोर्ट्स क्लब यांनी अनिकेत पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे स्टेजच्या डाव्या बाजूला. गणेश क्लब भोकरदीला उरण आणि ज्ञानेश्वर कोल्हे हे दोन्ही मातब्बर असे रायगड जिल्ह्यातील संघ एकमेकांसमोर टाकलेले ग्राउंड क्रमांक 1 वरती. बघूया कशा प्रकारे आपल्याला हा कबड्डीचा थरार इथे अनुभवायला मिळतोय. आपण गेले अनेक दिवस कबड्डीवरती बघतोय कबड्डीचा थरार, परंतु हा आपल्या खेळाडूंचा आपल्या मातीतला आपला थरार या ठिकाणी बघण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. शेतकरी कामगार पक्ष, जे मात्र चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आणि प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्ताने हा थरार आपल्याला इथे बघायला मिळतोय. महिलांचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे. करुणा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मांडवा. पनवेल पंचायत समितीचे सभापती सन्माननीय श्री काशीनाथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना आयोजकांच्या वतीने नम्र विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
चला सामना सामना सुरू करा. या ठिकाणी पुरुष गटाचा सामना असेल. गणेश भोपळेला उघड बसेल ज्ञानेश्वर कोल्हे हा पुरुष गटाचा सामनामध्ये या ठिकाणी सुरू होते. त्यानंतर होणारा सामना असेल जय हनुमान भांडवाडी विरावाडी. आपण देखील तयार राहा. जय हनुमान उंडरगाव वर्सेस भांडवाडी विरावाडी आपण देखील तयार राहायचं. चालू सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आपल्याला खेळायचं आहे. गणेश भोपळे उघड ज्ञानेश्वर कोल्हे हा सामना मात्र इथे सुरू होतो. 8-17 एक बलाढ्य आणि खूप मोठी या ठिकाणी सकाळी अतिशय सुंदर चढाई आणि गुण घेऊन मिळवलेला आहे. 19-8 असा गुणफलक कर्नाळा स्पोर्ट्स च्या संघाच्या बाजूने. आणि या ठिकाणी 12 नंबरची जर्सी घातलेली ही राष्ट्रीय खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करते. 3 जणांमध्ये जर ते पकड झाली तर सुपर टॅकल होऊ शकतो. बघूया मांडवा संघातर्फे किती टॅकल होते का. परंतु अतिशय शांत चित्ताने आपल्या वेळेचा सदुपयोग करून करते आपल्या संघासाठी. 19-8 अशी आघाडी आपल्या संघाकडे याची जाणीव आणि गडरेड आहे. मांडवा संघातर्फे चढाई करते. डाव्या कोपऱ्यातून चढाई आहे. बघूया सुंदर पदाला सुरेश क्षेत्ररक्षण कर्नाळा स्पोर्ट्सच्या या टीमचं आणि पकड केलेली आहे. दरम्यान 8 नंबरची जर्सी घातलेली ही खेळाडू अतिशय नावाजलेली अशी खेळाडू आहे. आणि बघा चढाईमध्ये ती एक गडीचा बाद केलेलाच आहे. परंतु दुसरा गडी ही बाद करून 2+2 अशी 4 गुणांची आघाडी आपल्या संघासाठी घेतलेली आहे. खरोखरच अतिशय उत्कृष्ट खेळाडूंचा संघ असलेला हा कर्नाळाचा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. अंतिम फेरीमध्ये अर्थात मांडवा संघ ही तेवढाच तुल्यबळ आहे आणि कबड्डीमध्ये कधी काय घडू शकेल हे सांगू शकत नाही. भले आघाडी असली तरी मांडवा संघाने धैर्य सोडायचं नाहीये आणि ही चढाई बघूया. Okay. 25 गंडाला 10 अपोजिट. महिलांचा सामना झाल्यानंतर त्या मैदानावरती होणारा सामना नवकिरण बेंखड उरण विरुद्ध धावीर स्पोर्ट्स रोहा. दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापन आणि कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार आहे. मैदान क्रमांक 2 जिथे महिलांचे सामने सुरू आहेत. तो अंतिम सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी होणारा सामना नवकिरण बेंखड उरण विरुद्ध धावीर स्पोर्ट्स रोहा. दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांनी
दूध आणतो मी ऑन द वे आहे तिकडे दूध घेऊन व्हिडिओ पास झाला रील फक्त काय रीलसाठी 2-3 त्याला भेटा मग घेऊन येतो फोटो या ठिकाणी पुण्याच्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे सर्व कबड्डी खेळाडूंचे सर्व महिला प्रसिद्ध प्रेक्षक वर्गाचं अर्थात हार्दिक स्वागत. अंतिम सामनाबद्दल खेळाबद्दल टाकादेवी माडवाडचा करावा स्पोर्ट्स कॉर्वे या दोन मैदानाच्या संघांमध्ये आणि निश्चितपणे मैदान क्रमांक 1 म्हणजे इकडे जो पुरुष गटाचा सामना खेळतोय तो मैदान क्रमांक 1 असेल लक्षात घ्या आणि जो महिला गट खेळतोय तो मैदान क्रमांक 2 असेल. यापुढे अशा पद्धतीने आपण त्यांना वेळी नंबर देतोय. त्या ठिकाणी सध्या पुरुष गट खेळतोय तो मैदान क्रमांक 1 असेल आणि ज्या ठिकाणी महिला गट खेळतोय तो मैदान क्रमांक 2 असेल. मैदान क्रमांक 1 यावरती होणारा सामना असेल. आतापर्यंत सगळे पुरुष गटाचे सामने शिल्लक राहिले लक्षात घ्या. मैदान क्रमांक 1 वर यापुढे मैदान क्रमांक 2 साठी भावी स्पोर्ट्स रोहा आपण देखील तयार करायचा आहे. महिला गटाचा मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल नवगिरा भेंडर ओरड वर्सेस भावी स्पोर्ट्स रोहा आपण तयार करणार. या ठिकाणी मान्यवरांना देखील विनंती असणार आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सन्माननीय सौ प्रीती जॉर्ज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा पुत्र ॲरॉन आणि त्यांची कन्याही इथे आलेली आहे. भले तुम्ही खालून मजा बघाल परंतु स्टेजवरती येऊन त्याचा आनंद लुटायचा आहे आणि नंतर मग खाली आपण जायचं आहे. कृपया व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. जिल्हास्तरीय या कबड्डी स्पर्धेचा थरार महिला आणि पुरुष गटाच्या या स्पर्धा आणि महिला गटाचा हा अंतिम सामना चालू आहे. तो कर्नाळा स्पोर्ट्स विरुद्ध मांडवा या दोन मातब्बर संघांमध्ये स्पोर्ट्स क्लब उरण विरुद्ध ज्ञानेश्वर कोळवे एक उरण तर एक पेणचा संघ. दोन्ही अतिशय नावाजलेले संघ आहेत आणि अतिशय योजनाबद्ध खेळ या दोन्ही संघांकडून इथे बघायला मिळतोय. त्यांचा पुरा हा खेळाडू प्रयत्न करतोय गुण घेण्याचा आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री प्रीतम म्हात्रे यांचं आगमन होत आहे. या क्रीडा नगरीमध्ये जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि या ठिकाणी सन्माननीय प्रीतम म्हात्रे यांचा 16 तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल संपूर्ण आठवडाभर चालू असणार आहे. त्याच्यामधील हा एक उपक्रम जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होते. आपल्या सुपुत्रासोबत सहकुटुंब ते या क्रीडा नगरीत सादर होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी खरोखरच